विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज आपण सिमेंटिक फीचर्स हा भाग पाहतो आहे. सिमेंटिक फीचर्स म्हणजे काय, मराठी आणि इंग्रजी दोघं भाषांमध्ये आपण चर्चा करूया. सिमेंटिक फीचर्स, व्हॉट इज सिमेंटिक फीचर्स, व्हॉट इज द मीनिंग ऑफ द सिमेंटिक फीचर्स, दॅट इज द मेन पॉइंट ऑफ दिस डिस्कशन. फ्रेंड्स, सिमेंटिक फीचर ही एक पद्धती आहे. सिमेंटिक फीचर इज द मेथड. मेथड मीन्स अ सिस्टम. ती लिहून दाखवली जाते. म्हणजे वी कॅन राईट इट, इट इज रिटन, वी कॅन राईट इट. निर्जीव इत्यादी शब्द असोत, सजीव शब्द असोत, माणसं असोत, वस्तू असोत, त्यांचं अस्तित्व होकारार्थी नकारार्थी स्वरूपात दाखवतात. म्हणजे सजीव व निर्जीव शब्दांचं अस्तित्व होकारार्थी नकारार्थी स्वरूपात दाखवतात या पद्धतीने. इन दिस मेथड the existence of positive, the existence of words actually we can see at first. Second is that निर्जीव आणि सजीव म्हणजे ॲनिमेट अँड इनॲनिमेट अशा दोन वस्तू जीवनामध्ये आहेत. त्या वस्तू सिमेंटिक फीचर्समध्ये त्यांचे गुणधर्म, त्यांचे वैशिष्ट्य आपण होकारार्थी नकारार्थी स्वरूपात अभ्यासतो. इट मीन्स वी कॅन स्टडी देअर फीचर्स सिमॅन्टिकली ॲज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. पॉझिटिव्ह मीन्स व्हॉट? ॲक्च्युली दे आर इन पॉझिटिव्ह सेन्स. पॉझिटिव्ह सेन्स मीन्स व्हॉट? देअर एक्झिस्टन्स इज इन दॅट वे. अँड निगेटिव्ह मीन्स व्हॉट? Negative means their existence is not in that way, means that existence is negative, that is not positive. Means plus and minus system. Plus and minus म्हणजे वजा आणि त्याच्यामध्ये मिळवणी पद्धती, म्हणजे वजाबाकी, त्याच्यानंतर बेरीज करणे, म्हणजे प्लस आणि मायनस. इट मीन्स प्लस अँड minus system is there. And the next point is that त्या ज्या वस्तू असतात, म्हणजे सजीव असतील, निर्जीव असतील, त्या वस्तूंचा अभ्यास आपण या सिमेंटिक फीचर्सच्या द्वारा, म्हणजे या सिमेंटिक पद्धतीने आपण करतो. आणि ती पद्धती वस्तूंच्या मूलभूत तत्वांवर दाखवली जाते. म्हणजे दॅट सिमेंटिक मेथड इज डिस्कस्ड ऑन द बेसिक कन्सेप्ट्स ऑफ दोज थिंग्स. दोज थिंग्स मीन्स द थिंग्स विच आर ॲनिमेट अँड विच आर इनॲनिमेट. सजीव आणि निर्जीव गोष्टी, वस्तू. आता गोष्टी, वस्तू दोन प्रकारच्या असतात, मी तुम्हाला सांगितलं. एक म्हणजे सजीव, एक म्हणजे निर्जीव. तसं सजीव आणि निर्जीव दोघं वस्तूंचं म्हणजे द थिंग्स विच आर ॲनिमेट अँड इनॲनिमेट, दीज टू थिंग्स आर डिस्कस्ड सिमेंटिकली इन द मेथड ऑफ प्लस अँड मायनस. दोज वर्ड्स आर इक्वल or different. They can be equal or they can be different. Means मला असं सांगायचं आहे की ते शब्द सारखे पण असू शकतात, ते शब्द वेगवेगळे पण असू शकतात, तेच शब्द एकमेव पण असतात. दोज वर्ड्स आर इक्वल, दोज वर्ड्स आर सिमिलर, दोज वर्ड्स आर डिफरंट और दोज वर्ड्स आर ऑल्सो युनिक. आणि पुढची गोष्ट अशी मित्र की वेगवेगळे तत्व अर्थानुसार दाखवली जातात. त्याच्यामध्ये वेगवेगळे तत्व. आता घोडा असेल, हॉर्स असेल, तर तो सजीव आहे. मग सिमेंटिकली त्याला आपण म्हणूया प्लस. त्याला म्हणूया आपण प्लस सिस्टममध्ये हा आला. त्याच्यानंतर जर टेबल असेल तर तो
निगेटिव्ह सिस्टीममध्ये आला. म्हणजे मीन्स द टेबल इज इन द निगेटिव्ह सिस्टम अँड द हॉर्स इज इन द पॉझिटिव्ह सिस्टम. यालाच आपण म्हणतो वेगवेगळे तत्व अर्थानुसार दाखवले जातात. मीन्स डिफरंट प्रिन्सिपल्स आर शोन ॲज पर द मिनिंग ऑफ दोज प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज म्हणजे आपण असं म्हणूया त्या सर्व गोष्टी, त्या सर्व वस्तू, सजीव आणि निर्जीव वस्तू. काही ज्या वस्तू आहेत, काही जे शब्द आहेत दाखवत आहेत, काही वस्तू आहेत, काही शब्द दाखवत आहेत, त्यांना जास्तीत जास्त सिमेंटिक फीचर्स असतात. समजा की आपण असं म्हणूया आता घोडा आहे, तर घोडा ह्युमनमध्ये बसतो. घोडा म्हणजे हॉर्स हा ह्युमन आहे, हॉर्स हा ॲनिमेट पण आहे, हॉर्स हा मेल पण आहे, हॉर्स हा फिमेल पण आहे आणि हॉर्स हा अडल्ट पण आहे. पण हीच गोष्ट आपण जर टेबलाच्या बाबतीत घेतली, इफ वी डिस्कस दिस थिंग ॲज पर द सिमॅन्टिक फीचर्स ऑफ द टेबल, तर आपल्या असं लक्षात येईल की टेबल हा ह्युमनही नाही, माणूसही नाही, तो सजीव नाही, ॲनिमेटही नाही, तो मेलही नाही, तो फिमेलही नाही, तो अडल्टही नाही. या ज्या दोन गोष्टी आपण आता डिस्कस केल्या, या दोन गोष्टींवरून असं लक्षात येतं, म्हणजे वी कॅन अंडरस्टँड बाय दिस टू थिंग्स दॅट वी हॅव सीन द सिमॅन्टिक फीचर्स ऑफ द ॲनिमेट अँड inanimate things. Means we took the example of the horse and the table. So this is the semantically features of those things. The next point I will discuss that question number 4 प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्या विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये in the examination of university, there is one question and that question is number 4, that is B section, B part. In that B part there is the semantic features analysis. The university gives us the question and in that question there is the semantic feature analysis in a table. म्हणजे आपल्याला एक टेबल काढायचा आहे. मी तो टेबल आपल्याला दाखवतो आहे. हा तो टेबल आहे बघा, हा तो टेबल आहे आणि या टेबलमध्ये तुम्हाला ते दाखवायचं आहे. हा टेबल आहे आणि या टेबलमध्ये आपल्याला ते सर्व दाखवायचं आहे. बघा बरं टेबल, दिस इज द टेबल इन विच हियर वी हॅव सीन द semantically features of the animate and inanimate things. बघतायत ना सर्व, दिसतंय ना? बर, ओके ओके ओके. So I will tell you the next thing now. I will discuss again the more things. There is computer. Computer is the property, computer is the thing. When we see the semantic feature of computer, then we can say computer is not human, computer is not animate, computer is not male, computer is not female, computer is not adult. Secondly, we will discuss teacher. सो टीचरचं जेव्हा आपण पाहूया, टीचर म्हणजे शिक्षक, त्या टीचरचं जेव्हा आपण पाहूया तेव्हा आपल्याला टीचर हा ह्युमन वाटतो. बघा बरं, ह्युमन आहे, तो ॲनिमेट आहे, तो मेल आहे, तो फिमेल आहे आणि तो अडल्टही आहे. मात्र हीच गोष्ट बुक घ्या, पुस्तक आपलं बुक, तर त्या बुकच्या बाबतीत आपल्याला असं दिसतं की तो ह्युमनही नाही, तो ॲनिमेट नाही, तो मेल नाही, तो फिमेल नाही आणि तो अडल्टही नाही. तर मित्र हो, बंधू भगिनीनो, इथं असं दिसतं की क्वेश्चन नंबर 4B मध्ये सिमॅन्टिक फीचर्स आलेले आहेत. येत्या विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये इन द कमिंग एक्झामिनेशन ऑफ द युनिव्हर्सिटी धीस क्वेश्चन विल बी इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड सो आय डिस्कस दिस क्वेश्चन विथ यू.
अगेन थोडंसं आपल्याला जास्त चांगलं समजावं यासाठी मी पुन्हा एकदा रिपीट करतो 2 मिनिटामध्ये. विदिन 2 मिनिट्स आय विल कंप्लीट. सिमेंटिक फीचर ही एक पद्धती आहे. सिमेंटिक फीचर इज अ मेथड. ती लिहून दाखवली जाते. लिहून दाखवली जाते म्हणजे या आपण आता हा टेबल पाहिला की नाही, टेबल वी सॉ दिस टेबल, या टेबलमध्ये ती लिहून दाखवलेली आहे म्हणून ती लिहून दाखवली जाते. दॅट मेथड इज शोन इन रिटन मीन्स वी कॅन राईट इट. इट इज रिटन, वी कॅन राईट इट, यू कॅन राईट इट, यू कॅन शो दॅट टेबल, एव्हरीबडी कॅन शो दॅट टेबल. दॅट इज कॉल्ड, ती लिहून दाखवली जाते. सजीव निर्जीव इत्यादी शब्दांचं अस्तित्व होकारार्थी नकारार्थी स्वरूपात दाखवलं जातं. म्हणजे सजीव आहे, निर्जीव आहे, त्या वस्तूंचं, आता वस्तू म्हटलं म्हणजे मी सांगितलं आपल्याला की सजीव असो निर्जीव असो त्या वस्तू असतात शेवटी, कारण प्रत्येक गोष्ट ही संपते आणि म्हणून ती वस्तू आहे. तर सजीव आणि निर्जीव अशा वस्तूंचं वैशिष्ट्य सिमेंटिकली दाखवलं जातं, होकारार्थी आणि नकारार्थी. आता होकारार्थी दाखवायचं असेल तर त्याला प्लस म्हणायचं, टेबलमध्ये त्याला प्लस म्हणण्यात आलेलं आहे. नकारार्थी असेल तर त्याला निगेटिव्ह म्हणायचं, टेबलमध्ये त्याला मायनस असं दाखवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून मग निर्जीव सजीव इत्यादी शब्दांचं अस्तित्व होकारार्थी नकारार्थी स्वरूपात दाखवतात. मीन्स द एक्झिस्टन्स ऑफ द animate and inanimate things is shown in the sense of positive and negative, means in the method of plus and minus system. Plus and minus means हॉर्स आहे तो सजीव आहे म्हणून प्लस टेबलमध्ये, टेबल आहे तो सजीव नाही म्हणून त्याच्या पुढे मायनस. ओके. त्याच्यानंतर पुढे असं सांगता येईल आपल्याला की हे सिमेंटिक फीचर वस्तूंच्या मूलभूत संकल्पनांवर दाखवलं जातं. आता मूलभूत संकल्पना म्हणजे काय? ॲक्च्युली घोडा आहे समजा, ही कन्सेप्ट आहे. हॉर्स इज द कन्सेप्ट. आता ही मूलभूत कशी आहे? याला 4 पाय आहे, तो सजीव आहे. आणि कम्प्युटर आहे, याला पाय आहेत नाही, याला आपण वापरतो पण तो आपल्याशी बोलत नाही. सो दॅट इज द निगेटिव्ह concept I will say, or that is the negative identity. तर ते सिमेंटिक फीचर वस्तूंच्या मूलभूत संकल्पनांवर दाखवलं जातं. म्हणजे द सिमेंटिक फीचर इज शोन ऑन द बेसिक कन्सेप्ट्स ऑफ द थिंग्स, ॲनिमेट ऑर इनॲनिमेट. यालाच आपण असं म्हणूया ते प्लस आणि मायनस सिस्टममध्ये दाखवलं जाते. म्हणजे इट इज शोन इन द प्लस अँड मायनस सिस्टम. त्याच्यामध्ये असणारे शब्द जे असतात ते सारखे सारखे असू शकतात, शब्द सारखे सारखे असू शकतात. द वर्ड्स आर इक्वल, सिमिलर, डिफरंट, युनिक. आणि शब्दांचे जे अर्थ असतात शब्दांचे वेगवेगळे तत्व किंवा अर्थानुसार दाखवले जातात. आता अर्थानुसार दाखवले जातात म्हणजे कसं बघा तुम्ही. घोडा याचा अर्थ काढा, घोडा. लागली डोळ्यासमोर येतो सजीव जीव, आणि म्हणून मग आपण त्याला म्हणतो प्लस. त्याचं वैशिष्ट्य सिमेंटिकली प्लस आलं. आणि दुसरं कम्प्युटर. लागलीच आपल्या लक्षात येतं की हा निर्जीव आहे, दिस कम्प्युटर इज इनॅनिमेट. लागलीच आपण म्हणतो दिस इज इन द मायनस सिस्टम. तर असे दाखवले जातात. काही शब्दांना जास्त सिमेंटिक फीचर्स असतात आणि जे काही शब्द आहेत त्यांना जास्तीत जास्त सिमेंटिक फीचर्स असतात. जसं की घोड्याला खूप आहेत बघा. आपण आता मागे चर्चा केली की घोडा ह्युमन पण आहे, ॲनिमेट पण आहे, मेल पण आहे, फिमेल पण आहे, अडल्ट पण आहे. पण आपण पाहिलं तर बुक हे ह्युमन नाही, ॲनिमेट नाही, मेल नाही, फिमेल नाही, अडल्ट नाही, असं काहीच नाही. म्हणून आपल्या असं लक्षात येतं की काहींना जास्त सिमेंटिक फीचर्स असतात आणि काहींना मात्र सिमेंटिक फीचर नसतात, कमी असतात, नसल्यासारखे असतात. पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, हा प्रश्न क्रमांक येत्या परीक्षेतील 4था आहे. हा संभाव्य प्रश्न आहे. दिस इज द मोस्ट लाईकली क्वेश्चन फॉर यू. हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. आपण हा टॉपिक चांगला तयार करावा, लिहावा. आणि जो टेबल या ठिकाणी मी आपल्याला मगाशी दाखवला आहे, आय शोड यू दिस टेबल प्रिव्हियसली. दॅट टेबल तुम्ही सगळ्यांनी चांगला अभ्यासायचा आहे आणि येत्या परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे आहे. मीन्स यू हॅव टू कलेक्ट मोर मार्क्स इन द कमिंग एक्झामिनेशन. त्याचप्रमाणे
कोरोना हा खूप असा वाढलेला आहे. कोरोना मीन्स कोरोना हॅज इन्क्रीज्ड मोर. दिवसेंदिवस डे बाय डे आपण टी व्हीवर बातम्या पाहतोय. वी आर लुकिंग दी न्यूज ऑन टी व्ही. याच्यावरून असं लक्षात येतं आहे की हा कोरोना खूप सिरियस आहे. दिस इज व्हेरी सिरियस. आपण त्याला काही पकडू शकत नाही. वी कॅनॉट कॅच इट. पण आपण त्याच्यापासून आपलं संरक्षण करू शकतो. म्हणजे वी कॅन प्रोटेक्ट अस फ्रॉम इट. तर आपण सगळ्यांनी त्याचप्रमाणे आपल्या घरातील सर्व वयस्कर लोकांना, अधिक जे खूपच म्हातारे असतील त्यांना, लहान भावंडांना, सर्वांना आपण सुरक्षित ठेवा. घरातच राहा, घराच्या बाहेर जाऊ नका. आदरणीय पंतप्रधान साहेब आणि आपले मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेल्या वारंवार ज्या सूचना आहेत लॉकडाऊनच्या, त्याच्यानुसारच आपण त्या घरामध्ये थांबून करा. सर्व काही जे करायचं आहे ते. घराच्या बाहेर जाऊ नका. या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.